जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागच्या पार्ट 1मध्ये आपण पुणे टू महाबळेश्वरची जर्नी दाखवली होती आणि काही भाग मार्केटचा दाखवला होता, की तिथे तुम्ही काय काय खरेदी करू शकतात. तुम्ही चांगल्यापैकी प्रतिसाद दिला आहे त्या व्हिडिओला, त्याबद्दल तुमचे आभार. आणि आता आपण जात आहोत महाबळेश्वर टेम्पलला, जे ओल्ड महाबळेश्वरमध्ये येतं. आणि 24 ते 26 जानेवारी 2026ला सलग सुट्ट्या असल्यामुळे खूप गर्दी होती आणि ट्रॅफिक तुम्ही बघू शकत आहात की खूप ट्रॅफिक होती. सो मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही सलग सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये जाणं टाळावं, कारण त्यावेळेस मार्केटमध्ये गर्दी, रस्त्यांवर ट्रॅफिक आणि तिथे रूम वगैरे अवेलेबल नसतात. सो तुम्ही हे बघू शकत आहात. आता आपण आलो आहे महाबळेश्वर टेम्पलच्या इथे. तिथे पार्किंगला पण खूप गर्दी असल्यामुळे पार्किंगचा सुद्धा तिथे इश्यू होता. महाबळेश्वरची पंचगंगा नदीचं थोडक्यात वैशिष्ट्य म्हणजे इथे 5 नद्यांचा संगम असतो. कृष्णा, वेण्णा, सावित्री, गायत्री आणि कोयना. 13व्या शतकात राजा यादव सिंगम यांनी हे मंदिर बांधलं होतं आणि इथे आपल्याला मंदिराच्या आतमध्ये 5 नद्यांचा संगम बघायला मिळतो. काही कारणास्तव आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाणं टाळलं. पण जेवढं आम्हाला शक्य होतं व्हिडिओ शूटिंग करणं तेवढं आम्ही केलं. पुढे तुम्ही राईट हँड साईडला जे दुकान बघत आहात तिथे खूप अँटिक पीसेस आहेत विकायला. त्याला तुम्ही नक्कीच भेट द्या. तर मित्रांनो, आता मी मुखदर्शनच्या लाईनमध्ये समोरच उभा आहे. तर आज गर्दी खूप आहे आणि सलग सुट्ट्या असल्यामुळे 24, 25, 26 जानेवारी. तर मग आता लाईन तर खूप आहे. तर लाईनमध्ये तर काय लागतं आहे आणि मी तुम्हाला मुखदर्शनचा एक स्नॅप देतो पटकन, त्याचं दर्शन घ्या. मंदिराच्या आवारातच जिथे पार्किंग आहे तिथे तुम्हाला गेम झोनसुद्धा आहे. खूप छान छान टाईपचे लहान मुलांसाठीचे गेम्स आहेत. तर आम्हीही त्या गेमचा आनंद घेतला आणि खूप कमी दरामध्ये तुम्हाला तिथे गेम्स वगैरे खेळायला मिळतात. बाहेर तुम्हाला बसायला किंवा खाण्यापिण्यासाठी पण खूप ऑप्शन्स आहेत. सो तुम्हीही फॅमिलीसोबत ट्रिप करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा प्लॅन करत असाल तर तुम्ही नक्कीच या गोष्टींचा एन्जॉय हा केलाच पाहिजे. व्हिडिओवर पहिल्यांदा आले असाल, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जसं लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी